तर रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अधिक माहिती देतात माझे सहकारी विनायक डावरुंग आपल्याला। विनायक, अखेर हा तिढा जो आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्गाचा सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वीच उदय सामंत आणि किरण सामंत यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यांनी सुद्धा पाठिंबा जो आहे तो नारायण राणे यांना दिलेला दिसून आला आणि अखेर भाजपकडून अधिकृत घोषणा जी आहे ती नारायण राणे यांची उमेदवारीची करण्यात आलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी महायुतीचे उमेदवार आता नारायण राणे जे आहेत ते असणार आहेत। गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर अनेक बैठकांचं सत्र जे आहे ते पाहायला मिळालं होतं। एकमेकांच्या विरोधात वेगवेगळे स्टेटमेंट जे आहे ते आलेले होते, परंतु अखेर हे सगळं शीतयुद्ध जे आहे ते संपलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि नारायण राणे हेच आता महायुतीचे कोकणातले रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार असणार आहेत। विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी ही लढत जी आहे ती होणार आहे। किरण सामंत यांनी कुठेतरी माघार जी आहे ती घेतलेली आहे आणि नारायण राणे यांना पाठिंबा देतो असं जाहीर केलेलं आहे आणि त्यानंतर भाजपने ही अधिकृत घोषणा केलेली जी पाहायला मिळते आणि आता नारायण राणे हेच लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार जे आहे ते असणार आहे आणि कुठेतरी वाद जो आहे तो टाळण्याचा प्रयत्न जे आहे ते महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी केलेला पाहायला मिळते। कारण आपण जर पाहिलं तर किरण सामंत ठाम जे आहे ते आपल्या उमेदवारीवरती होते, त्यांना उमेदवारी हवीच होती, परंतु अखेर त्यांना जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे। नारायण राणे एक वरिष्ठ नेते आहेत, केंद्रात मंत्री होते आणि त्यांना पुन्हा एकदा उमेदवारीची माळ जी आहे ते त्यांच्या गळ्यात टाकलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी विनायक। तर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपने 13वी यादी आता जाहीर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये नारायण राणे यांचं नाव आहे। नारायण राणे आता अधिकृत महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गामधून उमेदवार असणार आहेत। नारायण राणे यांनी आधीच प्रचाराला देखील सुरुवात केलेली होती। आता विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात थेट लढत होणार आहे, कारण विनायक राऊत हे ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे हे भाजपाचे महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवार असणार आहेत। नारायण राणे यांना उमेदवारी भाजपाने जाहीर केलेली आहे। 13वी यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये नारायण राणेंचं नाव आहे।